नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीनं. रशियामधून भारतासाठी 22 टन वैद्यकीय सामग्रीची घोषणा झालेली होती आणि या मदतीची पहिली खेप आज सकाळी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती दाखल झाली. उर्वरित साठा सुद्धा येत्या काही दिवसात भारतामध्ये येणार आहे. यामध्ये 2 लाख औषधं, 75 व्हेंटिलेटर्स, 150 मेडिकल मॉनिटर, 20 ऑक्सिजन निर्मिती प्लांट्सचा समावेश आहे. पहिली खेप विमानानं नवी दिल्लीमध्ये दाखल झालेली आहे. रशियाकडून भारताला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिळालेली ही मदत, 150 मेडिकल मॉनिटर्स रशियाकडून भारताला मिळालेले आहेत आणि 75 व्हेंटिलेटर्स सुद्धा. या सगळ्या मदतीची पहिली खेप ही नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आज सकाळी दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आभार देखील मानलेले आहेत. या संदर्भातली माहिती घेऊयात. अमेय सुमळे आमचे प्रतिनिधी फोनलाईन वरती आहेत. अमेय, रशियाकडून भारताला ही मिळालेली मदत पहिली खेप तर आलेली आहे, काय आणखी माहिती देता येईल? हो, खूप मोठ्या संकट काळात रशिया हा भारताच्या बाजूने उभा राहिलेला आहे आणि मदत जाहीर केल्याच्या काही दिवसांमध्ये रशियानं आपली जी कमिटमेंट आहे ती पूर्ण केलेली आपल्याला सगळ्यांनाच आता दृश्यांमध्ये दिसतेय. ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की काल संध्याकाळीच पंतप्रधान मोदी आणि रशियाचे पुतीन यांच्यामध्ये बातचीत झाली आणि सध्या भारतामध्ये सगळ्यात जास्त तुटवडा ज्याचा जाणवतोय ते म्हणजे जी वैद्यकीय सामुग्री आहे, खास करून ऑक्सिजन निर्मितीची जी सामुग्री त्याची तुटवडा आहे आणि ह्याचे 20 प्लांट जे आहेत, म्हणजे जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात, जे साईजने कमी असतात, ते रशिया भारताला पाठवणार आहे. कारण ह्या सगळ्या मोठ्या देशांनी गेल्या 1-1.5 वर्षामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेची तयारी आधीच करून ठेवली होती आणि त्यांच्याकडे जो राखीव साठा आहे त्याच्यातनं हे देश आता भारताला मदत करतायत. येत्या शनिवार किंवा रविवारी रशियातून आणखी 2 कार्गो प्लेन्स येतील असं समजतंय. अगदी बरोबर. आणि भारताला, संपूर्ण देशालाच याची कशी मदत होणार आहे? आणि भारत आणि रशिया यांच्यामधले मैत्रीपूर्ण संबंध सुद्धा आता पुन्हा एकदा दिसून येतात. अमेय, त्याबद्दल? हो, अगदी खरं आहे की गेल्या काही वर्षापासून भारत हा अमेरिकेच्या खूप जास्त जवळ जातोय अशी रशियाची भावना आहे. आणि जर का आपण भारताचं परराष्ट्र धोरण जर का बघितलं तर स्वातंत्र्यापासूनच आपल्याला तेव्हाचा सोव्हिएत रशिया आणि अमेरिका ह्या 2 महासत्तांना त्यांना कायमच आपल्याला संतुलित ठेवावं लागलंय किंवा त्यांचे रिलेशन्स आपल्याला बॅलन्स करावे लागलेत. पण 1991 साली जेव्हा सोव्हिएत रशिया कोसळला तेव्हा परिस्थिती बदलली आणि आता आपण गेल्या काही दिवसात बघितलं तर रशिया आणि भारताच्या संबंधामध्ये थोडीशी कटुता आलेली आहे. म्हणजे तणाव म्हणता येणार नाही त्याला, तणाव खूप मोठा शब्द झाला, पण थोडीशी कटुता आलेली आहे आणि कुठेतरी अमेरिकेबरोबरचे संबंध संतुलित करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी काल जी महत्वाची घोषणा केली की 2+2 मिनिस्ट्रियल लेव्हलवर आता चर्चा होणार आहे. तर 2+2 चा अर्थ काय? तर भारत आणि रशिया या दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री, म्हणजे 2+2 असा त्याचा अर्थ आहे. आणि ह्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळ जेव्हा संपत आला होता तेव्हा अमेरिकेबरोबर 2+2 मिनिस्ट्रियल मेकॅनिझमचा डायलॉग अमेरिका आणि भारताने घोषित केला होता. तर कुठेतरी, आणि आता आपण पाहिलं, आपण अनेक दिवसापासून बातमी बघतोय की अमेरिकेने भारताला मदत देण्यामध्ये विलंब लावला. त्याला कुठेतरी अमेरिकेला इंगा दाखवण्यासाठीच असं मला वाटतंय की आता भारत आणि रशिया यांनीही तशाच जे 2+2 मेकॅनिझमची चर्चा जी आहे त्याची घोषणा केलेली आहे. बिलकुल. अमेय, खूप धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर रशियाकडून भारतासाठी कोरोना काळामध्ये मिळालेली मदत आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आभार देखील मानलेले आहेत. नवी दिल्ली विमानतळावरती आज सकाळीच या मदतीची पहिली खेप दाखल झालेली आहे. पाहुयात पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट नेमकं काय केलंय. माझे मित्र असं त्यांनी संबोधलंय. व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज छान चर्चा झाली. कोविड स्थितीवरती आम्ही चर्चा केली आणि महामारी विरोधात लढण्यासाठी रशियानं देऊ केलेल्या मदतीसाठी मी पुतीन यांचे आभार मानले, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. स्पुटनिक 5 लसीसंदर्भात सहकार्यामुळे मानवतेला सहाय्यच होईल.
अंतराळ संशोधन, अपारंपरिक ऊर्जा आणि हायड्रोजन अर्थव्यवस्थेसह अनेक क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याचा आम्ही आढावा घेतला. आपल्या सामरिक भागीदारी अधिक सुदृढ करण्यासाठी आम्ही मंत्री स्तरावर 2+2 संवाद सुरू करत आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे ट्विट. पुढची राज्यातून एक मोठी बातमी. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या स्वतः सगळी काळजी घेत असल्याचं त्यांनी ट्विटरवरून सांगितलंय. संपर्कात आलेल्यांनी सुद्धा चाचणी करून घेण्याचं आवाहन पंकजा मुंडेंनी केलंय. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिलेली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्या असं आवाहन देखील त्यांनी केलंय. त्या स्वतः सगळी काळजी सध्या घेत आहेत, स्वतः त्यांनी ट्विट केलं आणि स्वतःचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं ट्विट भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी सुद्धा चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. बऱ्याच दिवसांपासून आपण अनेक नेते मंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं पाहिलं आणि त्यात आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं ट्विट त्यांनी स्वतः केलंय आणि माझ्या संपर्कात जे कोणी आले असतील त्यांनी देखील चाचणी करून घ्या असं आवाहन देखील पंकजा मुंडेंनी केलंय. त्या स्वतः सगळी काळजी घेत आहेत, रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय असं ट्विट त्यांनी केलंय आणि स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली कोरोनाची लागण झाल्याची आणि संपर्कात आलेल्यांनी सुद्धा चाचणी करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलंय. आणखी एक मोठी बातमी. कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा अशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे अनेकदा मागणी केली आहे. ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचं जगानं सुद्धा मान्य केल्याचं यावेळी संजय राऊत म्हणाले. बघा, महाराष्ट्र सरकारनं जर काही मागणी केली असेल केंद्राकडे तर केंद्राने त्या संदर्भात पूर्तता करणं गरजेचं आहे. विशेषतः लसीची मागणी आहे. लसीचा तुटवडा का होतो आहे याला जबाबदार राज्य सरकार नाही, कारण शेवटी हे सगळं नियंत्रण केंद्र सरकारचं आहे. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय ना लस मिळत, ना औषधे मिळत, ना इतर साहित्य मिळत. त्याच्यामुळे जर राज्य मंत्रिमंडळामध्ये याच्यावर नाराजी व्यक्त केली असेल तर ती टीका न समजता ती सूचना समजायला पाहिजे. यानंतर थेट जाऊयात काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात बोलतायत. राज्यामध्ये कोरोनाच्या संकटानं गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे आणि ह्या संकटाला सामोरं राज्यामध्ये आम्ही जातो आहोत. आपण कडक निर्बंध हे केलेले आहेत, परंतु शेवटी ह्या सगळ्या जो प्रसार आहे, प्रादुर्भाव आहे कोरोनाचा, याला उपाय जो आहे तो लसीकरणाचा आहे आणि ते लसीकरण झालं पाहिजे याकरता आम्ही सरकार म्हणून सुद्धा खूप आग्रही आहोत. आमच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आणि राहुलजी यांनी लसीकरण हे मोफत केलं पाहिजे असा आग्रह धरलेला आहे. नागरिकांना मोफत लसीकरण दिलं पाहिजे आणि यापूर्वी सुद्धा ज्या वेळेस लसीकरण झाले ते सरकारने केलेले आहेत, मोफत केलेले आहेत. एकंदर हा त्यांचा आग्रह आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा धरला होता. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमचं सर्वांचं एकमत होतं, तिन्ही पक्षाचं आमच्या आघाडीचं एकमत होतं की लसीकरण हे मोफत झालं पाहिजे. सर्व आम्ही एका विचाराचे होतो आणि एका विचारानं आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. फक्त यासाठी राज्य शासनाला मोठा खर्च येणार आहे. एकंदर राज्याची स्थिती मागील कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक स्थिती कठीण आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या याला सामोरं जात असताना एक छोटं निवेदन मी करू इच्छितो. का आर्थिक भार तर येणार आहे, परंतु एक छोटं निवेदन मला या निमित्तानं करायचं आहे की शेवटी हा जो भार आहे तो आम्ही सुद्धा काही त्याच्यात योगदान केलं पाहिजे. म्हणून मी व्यक्तिशः माझं म्हणून मी सांगेन की मला काय जे मानधन मिळतं ते 1 वर्षाचं मानधन मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या जो निधी आहे त्यामध्ये देणार आहे
आमचे विधिमंडळ काँग्रेसचे म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद हे एकंदर आमचे 53 सदस्य आहेत, आमदार आहेत. त्यांचं 1 महिन्याचं वेतन हे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या निधीला देणार आहोत. आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं 5 लाख रुपयाचा निधी आम्ही हा मुख्यमंत्री निधीला देणार आहोत. याशिवाय व्यक्तिगत माझं म्हणायचं ठरलं तर आमचा अमृत उद्योग समूह आहे, तिथे जे अधिकारी कर्मचारी आणि सगळे एकत्र जर आम्ही केले तर जवळपास 5,000चा साधारणतः आमचा सेवक वर्ग येतो. त्यांच्याकरता जो खर्च येणार आहे तो खर्च सुद्धा आम्ही मुख्यमंत्री निधीमध्ये संस्थांच्या वतीनं देणार आहोत. हा आमचा एक प्रयत्न आहे की ही सगळा भार जो राज्याच्या तिजोरीवर येणार आहे त्यामध्ये आम्ही हा पुढाकार सगळ्यांनी घ्यावा अशी अपेक्षा आमची आहे. महाराष्ट्राच्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सुद्धा सर्वांनी योगदान यामध्ये टाकावं असा आग्रह त्यांनी निवेदन केलेलं आहे. त्याचबरोबर मला कौतुक या दोन्ही तरुणांचं यामध्ये करायचं आहे की माननीय मंत्री महोदय जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक यांनी एक चांगली योजना पुढे आणली आहे की आपण सक्षम आहोत, आपली परिस्थिती चांगली आहे, तर आपण आणखी 5 लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी घ्यायची. अशी जर मोहीम आपण घेतली तर एक महाराष्ट्रामध्ये एकामेकाचं स्नेहाचं वातावरण हे आणि राज्याच्या तिजोरीवरचा भार कमी करणारं आणि एक चांगलं वातावरण जेव्हा जनसमूह संपूर्णपणे एखादी मोहीम राबवतो की तशा प्रकारचं एक चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून हे प्रयत्न या निमित्तानं आजचा माझं हे एक निवेदन या निमित्तानं मी करतो आहे. सर, आपण साधारण असं देखील सांगितलं की अमृत उद्योगाच्या माध्यमातून आपले जे कर्मचारी आहेत साधारण किती कर्मचारी असेल त्याचा किती खर्च असेल? नाही, साधारण आता असं आहे की कर्मचारी आमचे सगळ्या अमृत उद्योग समूह म्हटलं तर 5,000पर्यंत आमचे कर्मचारी आहेत आणि त्याकरता जो काही लसीकरणाचा खर्च आहे तो खर्च आम्ही त्या संस्थांच्या माध्यमातून एकंदर जो हिशोब तो माननीय मुख्यमंत्री निधीला देऊ. सर, हिंदी में इसी विषय पर थोड़ा सा अभी जो टीकाकरण करना है इसका बहुत सारा भार जो है आर्थिक भार वो स्टेट गवर्नमेंट पर आने वाला है. हमने तो स्टेट गवर्नमेंट ने कल हमारे जो कैबिनेट मीटिंग हुई उसमें तो निर्णय किया है कि ये फ्री में देना है, मुफ्त में टीकाकरण करना है. आदरणीय सोने जी, आदरणीय राहुल जी का ये आग्रह था. इस तरीके से हमने भी सब तीनों पार्टी के सबकी ये इच्छा थी कि मुफ्त में टीकाकरण होना चाहिए. इसका बहुत सारा भार स्टेट गवर्नमेंट पर आर्थिक भार आने वाला है. तो हम थोड़ा सा निवेदन मैं कर रहा हूँ कि मेरा जो मानधन है वो 1 साल का मानधन मैं मुख्यमंत्री निधि को देने वाला हूँ. मेरे जो विधान परिषद और विधानसभा के सदस्य हैं उनका 53 है, उनका 1 महीने का मानधन हम मुख्यमंत्री निधि को देने वाले हैं. हमारा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी से 5 लाख का हम दे रहे हैं मुख्यमंत्री निधि को. इसके साथ मेरा एक अमृत उद्योग समूह है जिसमें कोऑपरेटिव और ये सब संस्था है, उसके 5,000 जो कर्मचारी लोग हैं उनका जो खर्चा आएगा हम वो संस्था लेगी और वो जो होगा तो मुख्यमंत्री निधि को वो रकम दी जाएगी. इसमें मुझे एक अच्छा लगता है कि हमारी जो यूथ है उसमें युवक कांग्रेस के अध्यक्ष सत्यजीत तांबे उन्होंने आह्वान किया है कि हम सब मिलके इसका आर्थिक भार में मदद करेंगे. और माननीय जयंत पाटिल जो हमारे मंत्री महोदय उनके सुपुत्र प्रतीक उन्होंने एक अच्छी मुहिम शुरू की है कि हम जो सक्षम है तो हमने 5 लोगों का भार जो है टीकाकरण का वो आर्थिक भार लेने का. तो ये सब मिलके महाराष्ट्र में अच्छी एक मुहिम हो जाएगी टीकाकरण की जिसमें हम सब एक साथ जुट जाएंगे और सरकार पर तिजोरी पर जो भार आने वाला है वो कम हो जाएगा. सर, एक डाउट है, ये जो विधानसभा के जो सदस्य होंगे
वो कांग्रेस के सदस्य होंगे या ये नहीं, कांग्रेस के हमारे 53 सदस्य हैं, विधानसभा और विधान परिषद के मिलके। तर राज्यामध्ये आता जे लसीकरण सुरू आहे त्यामध्ये पण अनेक लसीकरणावर गर्दी जी आहे ती दिसत आहे. आज मुंबईतल्या अनेक लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसते, गोंधळ झालेला आहे. काय या परिस्थितीमध्ये? हा 45 वयोगटाच्या वरचं अजून लसीकरण जे सुरू आहे त्यामध्ये मोठ्या संख्येनं लोक एकत्र येतात. खरं म्हणजे ऑनलाईन बुकिंग करून त्या पद्धतीनं त्याचं मायक्रो प्लॅनिंग करून होणं आवश्यक आहे. ऑनलाईन बुकिंग होती तरी पण खूप लोक येत असतात आणि त्यामुळे गोंधळाची अवस्था आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी व्यक्तिशः फोन करून सुद्धा ही गोष्ट सांगितली आहे. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा ही चर्चा मी केली आहे की जे काही 1 तारखेपासून नंतर आपल्याला 18 ते 45 करायचंय, जे लसीकरण करायचं त्यामध्ये इतकं मायक्रो प्लॅनिंग पाहिजे की ज्यांना आपण टीका देणार आहोत, ज्याला लसीकरण करणार आहोत तेवढेच लोक आले पाहिजे. नाही तर ह्या गर्दीमुळं पुन्हा कोरोना वाढण्याची भीती आहे. त्यामुळे ही जी गर्दी आहे लसीकरणासाठी बघायला मिळते ही सुपर स्प्रेडर ठरू शकते असं तुम्हाला वाटतं? मी या बाबतीत अत्यंत स्पष्टपणे मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा सांगितलेलं आहे की आपण लसीकरणाकरता जी गर्दी होईल ती आणखी कोरोना वाढवणारी ठरणार आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये अशी गर्दी होऊ नये असंच नियोजन हे आपलं असलं पाहिजे. सर, केंद्राकडनं लसीचा पुरवठा त्या पद्धतीने कमी होतोय, त्या संदर्भातला कालच्या बैठकीमध्ये तो सूट होता की केंद्र त्या पद्धतीने कुठेतरी कोऑपरेशन करत नाहीये. हा खरं म्हणजे आमची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लसीकरणाचे डोस आमच्याकडे मिळावे, लसीकरणाचे इंजेक्शन्स मिळावे ही अपेक्षा आहेच आहे. कारण आपण आतापर्यंत 45च्या वरील याच्यामध्ये सुद्धा 25% वर गेलेलं नाही. 75% अजून तेही बाकी आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आपली तयारी आहे की लसीकरण करण्याची, मात्र ते इंजेक्शन्स मिळणं आवश्यक आहे. सर, राजीव सातवांची तब्येत थोडी खराब आहे, त्याच्या संदर्भात काही तुम्हाला कळवण्यात आलं? हो, माननीय खासदार राजीव सातव यांची तब्येत खरं आहे की कोरोनामुळंच तब्येत त्यांची बिघडलेली आहे. पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये आहेत. स्वतः आम्ही सर्वजण त्या परिस्थितीत त्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहोत आणि सर्वजण काळजी ही घेण्याचा प्रयत्न आहे जे आमचा सगळ्यांचा, आणि त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी याकरता प्रार्थना आहे. तर पण त्यांना मुंबईत काय हलवण्यात येणार आहे काय? या बाबतीतला निर्णय चर्चा झाली पण निर्णय अद्याप झालेला नाही. सर, लसीकरणाचा जवळपास 6,500 कोटींचा खर्च राज्य सरकार उचलत आहे. यामुळे हा खर्च भरून काढण्यासाठी काही अधिभार किंवा नवीन कर जे आहेत ते लागू केले जाणार आहेत का? नाही, अद्याप तसा तो निर्णय काय आम्ही केलेला नाही. एक गोष्ट ठरवली की शेवटी राज्य शासनाची जबाबदारी आहे की आपल्या नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवणं आणि त्यांचं जीवन चांगलं ठेवणं, हे तर आमची जबाबदारीच आहे. प्रथम तो निर्णय आम्ही. तर बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आता सध्या लसीकरणासाठी किंवा इतर अन्य गोष्टींसाठी राज्याच्या तिजोरीवरती आर्थिक भार मोठ्या प्रमाणात येणार आहे. याचं गांभीर्य ओळखून 1 वर्षाचं मानधन मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणार असून काँग्रेसचे, विधानसभेचे, विधान परिषदेचे मिळून एकूण 53 आमदार आहेत काँग्रेसचे, ते देखील आपल्या महिन्याचं 1 महिन्याचं वेतन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात. इतरही बातम्या पाहूयात ब्रेकनंतर. पाहत रहा न्यूज 8. ब्रेकनंतर स्वागत. आणि एक मोठी बातमी. नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजार समितीवर पणन संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. पणन संचालक सतीश सोनी यांची सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे आणि आज सकाळी 10च्या सुमारास सोनी यांनी सचिव पदाचा अतिरिक्त पदभार देखील स्वीकारलेला आहे. गेल्या काही काळात सक्षम अधिकारी नसल्यामुळे एपीएमसीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला होता आणि त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसीतल्या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आता पणन संचालकांकडे हा पदभार सोपवण्यात आलाय. विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. तर विनय, एपीएमसी मध्ये 10 वाजता पणन संचालकांनी आपला पदभार स्वीकारला, त्यानंतर काय उपाययोजना तिथे अपेक्षित आहेत?
नक्कीच आपण पाहिलं की गेल्या वर्षभरापासून ज्या पद्धतीने एपीएमसी हॉटस्पॉट बनले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि अनेकांचा त्यामध्ये जीव गेलेला, मग ते व्यापारी असतील, माथाडी असतील, मापाडी असतील, प्रत्येक घटकाला हा प्रादुर्भाव याचा सहन करावा लागलेला आहे. परंतु एक सक्षम अधिकारी भले 1 वर्षानंतर आता राज्य सरकारने दिलेले आहेत आणि सतीश सोनी यांनी आता नुकताच पदभार घेतला. सतीश सोनी आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी या बाबतीतच बोलूया. सर, नुकताच आपण पदभार घेतलेला आहे, बैठकी आपण थोडक्यात घेतलेली आहेत, परंतु कोणते नियम आता कशा पद्धतीने नियोजन आता एपीएमसी मध्ये राबवलं जाणार आहे? कारण मागच्या वर्षाचा काळ जर पाहिला गेला तर खूप भयावह परिस्थिती आहे एपीएमसी मध्ये होती. आता कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? मुंबई बाजार समिती हे फक्त महाराष्ट्राची नाही तर मुंबईसाठी, दोन्हीसाठी, महाराष्ट्र आणि मुंबईसाठी जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणारी एक मोठी साखळी निर्माण करणारी यंत्रणा आहे. शासनाचं याच्यावर पूर्ण लक्ष आहे. आणि आताचं जे कोरोनाचा लॉकडाऊन पहिले होता, आता झाला, परत वाढला, या सर्व बाबीमध्ये हा जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा नियमित सुरू ठेवणे तो व्यवस्थितच आहे. काही अडचणी आल्या, त्याच्यावर आपण मात केली, यापूर्वीसुद्धा चांगलं काम केलं. पण आताचा जो स्ट्रेन आहे नवीन, त्याची भीती लोकांमध्ये खूप आहे. आपण बघतो की काही संख्या वेगळी वेगळी होते. पण जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि हे चेन कंटिन्यू झाली पाहिजे. त्या दृष्टीनं विशेष लक्ष देण्याची गरज होती. आणि सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म, फेसचे नॉर्म, बाकीचे सगळे नॉर्म आहे ते पाळून आपल्याला हे काम करायचं आहे. आणि त्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंटच्या गाईडलाईन दिल्या, त्याच्या आत राहूनच आपल्याला काम करायचं आहे. आपण बघितलं असेल की माथाडी लोकांना याच्यात नाही दिलं म्हणून त्यांनी नाद केला, यांनी बंद केलं. पणन संचालनालय परिपत्र काढलं की 3 दिवसाचं मार्केट बंद राहू नये, पण काही जागी मार्केट बंद आहे. लोकल परिस्थिती बघून ह्या गोष्टी आपण डिझास्टर मॅनेजमेंटला दिल्या आहे. पण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हे राष्ट्रीय नाहीत, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा बाजार, इथून माल एक्सपोर्टही होतो, इम्पोर्ट होतो, सगळं होतं. आणि इथल्या या एक्सपोर्टवर सुद्धा शेतकऱ्याचं राहणीमान, त्यांचे उत्पन्न अवलंबून आहे. म्हणून इथलं कामकाज पूर्वीप्रमाणे पूर्ण स्वरात सुरू ठेवणे, त्याचे टायमिंग वेगळे करणे का, कोणत्या फॅसिलिटी देणे काय, आणि यांच्यासाठी शासन स्तरावर ज्या ज्या लागतील त्या गोष्टी करणे, हे सर्व जबाबदारी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मला सांगून पाठवलं आहे की आपल्याला शेतकऱ्याच्या मालाची किंमती मिळावी आणि जीवनाच्या वस्तूचा पुरवठा इथंच नाही तर एक्सपोर्टचा सुद्धा काम चालावं. हे सर्व गोष्टी आपल्याला मोबिलाईज करायच्या आहेत, चांगल्या तऱ्हेने मॉनिटर करायचं आहे आणि त्या पद्धतीने आमचं काम सुरू आहे. आता मी संस्थेचे सभापती, उपसभापती आणि संचालक मंडळ त्यांची चर्चा केली आणि कोणत्या पद्धतीने पुढे न्यायचं आहे. चांगलं जातच होतं, अजून चांगल्या पद्धतीने, चांगल्या जोमाने आपल्याला इथलं काम चांगलं न्यायचं आहे. आणि हा जीवनावश्यक वस्तूची साखळीचा जो पुरवठा आहे तो नियमित सुरळीत कसा राहील, त्यामध्ये सर्व व्यापारी घटक, माथाडी घटक, लायसन्सदार, कारखाना, जे जे बाजार समितीचे घटक म्हणतो आपण, त्या सर्वांना एकत्र घेऊन त्यांच्या सर्वांना सोयी सुविधा देऊन कोणाच्या आरोग्याची हेळसांड न होता चांगल्या पद्धतीने काम करण्याचा माझा मानस आहे. आणि संचालक मंडळाला मी बोलून दाखवला आणि त्यांनी त्या गोष्टीला दुजोरा दिला आहे. हे सर सगळं राज्य सरकारची भूमिका खूप चांगली आहे, नियम चांगले राबवले जात आहेत. मात्र ह्या नियमाला कुठेतरी हळहळ फासताना दिसतात. एपीएमसी मधल्या प्रत्येक घटक हा मात्र त्या पद्धतीने नियमाचे पालन केलं जात नाही, म्हणून हा कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, अनेकांचा बळी गेलेला आहे. आजही तीच परिस्थिती आहे. अखेर राज्य सरकारला उशिरा का होईना 1 वर्षानंतर एक सनदी अधिकारी ते पाठवावा लागलेला आहे. कशा पद्धतीने खालच्या पातळीवरती किंवा ग्राउंड लेवलवरती ह्याचं नियमाचं पालन केलं जाईल? या महत्त्वाचे जे असतात ते प्रशासन, बाजार समितीचे ॲडिशनल सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, उपसचिव आणि सर्व काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांना विश्वासात घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आम्हाला हे पुढे न्यायचं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही नेऊ. बाजार समितीने त्यात जे लोकांना कोरोना आजार झाला त्याची योजना ऑलरेडी केली आहे. त्यांना काय देता आलं ते दिलं पाहिजे, शेवटी सगळ्याला पोट आहे. पण शासनाच्या योजना प्रभावीपणे प्रशासन राबवेल एवढं मी आपल्याला आश्वासन देतो. नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीने राज्य सरकारने म्हणायला गेलं तर 1 वर्षानंतर हा निर्णय घेतलाय. एक सनदी अधिकारी आज एपीएमसी मध्ये पाठवलाय. जरी निर्णय उशिरा घेतला असेल तरी ज्या पद्धतीने दुसरी लाट आहे आपण येताना पाहतोय, या लाटेच्या वेळी तरी किमान राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे एपीएमसी मधले सगळेच घटक असतील त्यांना एक ही सकारात्मक बाब आहे की त्यांच्याबाबत राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. परंतु याची ह्या सगळ्या निर्णयाची किंवा याची जी नियमांची अंमलबजावणी या पुढच्या काळात नक्की कशी होते हे पाहावं लागेल. धन्यवाद विनय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर एपीएमसी मध्ये आता येणाऱ्या काही दिवसात काय सुधारणा दिसत आहेत हे आपल्याला बघावं लागेल. यानंतर आपण पाहणार आहोत फेडरल बँक प्रस्तुत संजीवनी हा आमचा विशेष कार्यक्रम, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आणि आता पाहूयात फेडरल बँक प्रस्तुत संजीवनी हा आमचा विशेष कार्यक्रम.
सध्या कोरोनानं सगळीकडेच थैमान घातलेलं आहे. त्याला आटोक्यात आणण्यासाठी शासकीय यंत्रणेतील सगळेच घटक अगदी आटोकाट प्रयत्न करतायत. विशेषतः आरोग्य विभागातील वॉर्ड बॉईज, नर्सेस, लॅब टेक्निशियन पासून अगदी डॉक्टरांपर्यंत सगळेच जण आपले जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करून त्यांच्यासाठी ते देवदूत ठरतायत. नांदगावच्या DCHC सेंटरमध्ये रुग्णांची चाचणी घेणाऱ्या लॅब टेक्निशियन सारिका खांडेकर या कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हापासून अविरत रुग्णांचे स्वॅब घेत आहेत. विशेष म्हणजे त्यांना 4 वर्षांची मुलगी आहे. तिला सासू सासऱ्यांकडे सोडून स्कूटीवरून रोज येऊन जाऊन तब्बल 140 किलोमीटरचा प्रवास करत खांडेकर आपलं कर्तव्य पार पाडतायत. रुग्णांचे स्वॅब घेताना आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये किंवा होऊ शकते याची जाणीव असताना देखील या सिस्टर तुटपुंजा मिळणाऱ्या मानधनावरती रुग्णांची सेवा करतायत. त्यामुळे त्यांच्या या कार्याचं कौतुक होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवलेला आहे. रोज मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत आहे. ही आटोक्यात आणण्यासाठी अनेक घटक आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. काही घटक अशी आहे की जी उपेक्षितही आहे पण आपली जबाबदारी पार पाडत आहे. असेच एक लॅब टेक्निशियन महिला आहेत जे नांदगावच्या कोविड सेंटरमध्ये स्वॅब घेण्याचं काम करतात. त्यांचं एक लहान बाळ आहे. त्याला सोडून ते रोज 70 किलोमीटर येणं आणि 70 किलोमीटर जाणं असं 140 किलोमीटरचा प्रवास करतात आहे स्कूटीवर. त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते ह्या काम कसं करत आहे, त्यांच्या बाळाला कुठे सोडत आहे आणि त्यांची शासनाकडून काय अपेक्षा आहे. नमस्कार, मी सारिका श्रीधर खांडेकर, DCHC सेंटर नांदगाव इथे लॅब टेक्निशियन म्हणून काम करते. रोजचे मी 100 ते 150 स्वॅब घेतच असते. त्यानंतर रॅपिड टेस्ट असतात 20 ते 25, कधी 40 पण टेस्ट असतात. मी रोज 70 किलोमीटर अपडाऊन करत असते. टोटल 140 किलोमीटर. माझी 4 वर्षाची मुलगी आहे, ती मी रोज माझ्या सासू सासऱ्यांकडे सोडून येत असते. इथून गेल्यानंतर मी रोज सॅनिटाईज होते, त्यानंतरच बाळाला घेते. माझ्या जीवाला पण मला धोका आहे, मला पण भीती वाटते कधी मी पॉझिटिव्ह येऊ शकते, माझ्या फॅमिलीमध्ये येऊ शकतात. एवढं असूनही सुद्धा मी इथे काम करते. का करतात जबाबदारी? एक जबाबदारी म्हणून आपण काम करत असतो. इथे लोकांची सेवा हे पण एक महत्त्वाचं आहे. आणि कोरोना वाढत आहे, आपल्याकडे नॉलेज आहे तर त्याचा काहीतरी आपण उपयोग पण केला पाहिजे. समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, यासाठी मी काम करते. तुम्ही परमनंट आहात? नाही, मी परमनंट नाही आहे. मी कॉन्ट्रॅक्टवरतीच आहे, मानधनावरती आम्ही काम करते. शासनाकडून काय अपेक्षा? शासनाने भविष्यात आमचा विचार करावा एवढीच अपेक्षा आहे. 4 वर्षाच्या मुलीला सासू सासऱ्याकडे सोडून रोज 70 किलोमीटर येणं, 70 किलोमीटर स्कूटीवर जाणं असा प्रवास करत या भगिनी आपल्या कर्तव्य पार पाडत आहेत. आता शासनाने त्यांचा पुढे विचार करावा, त्यांना सेवेत कायम करावा अशीच त्यांची एक माफक अपेक्षा आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, नांदगाव. तर कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढणारी संख्या, बेड्सची किंवा ऑक्सिजनची कमतरता ही सगळीकडेच जाणवतेय. काही रुग्णालयांनी तर आपल्या रुग्णालयाच्या बाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचे पोस्टर सुद्धा लावलेत. ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीनं देखील सांगण्यात आलंय. डॉक्टर सुद्धा या गंभीर परिस्थितीपुढे हतबल झालेत. नगरमधील डॉक्टरांनी आजारातून बरं झाल्यावर एकतरी झाड लावा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन कमी पडणार नाही असं आपल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलंय. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असताना आता ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. त्यामुळे आता डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवरती दिलेला हा सल्ला अत्यंत मोलाचा ठरतोय. सध्या सर्वीकडं आपल्याला माहितीच आहे, कोविड हे आजाराने पूर्ण जगभर थैमान घातलेलं आहे. त्यामध्ये आपलं भारत, महाराष्ट्र, इव्हन कुठलंच गाव शिल्लक राहिलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ऑक्सिजन फार गरजेचं आहे, कारण हा श्वसनाचा विकार आहे कोविड हा, आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन पातळी खालवली जाते. आणि त्यामुळे हॉस्पिटलला गेल्यानंतर पहिला ऑक्सिजन लावावा लागतो. आणि पेशंटच्या तक्रारी पण अशा यायला लागल्या, पेशंटचे प्रश्न असे यायला, डॉक्टर साहेब ऑक्सिजन कसा वाढवला जाईल किंवा घरी डिस्चार्ज घेतल्यानंतर ऑक्सिजन कसा मिळेल आम्हाला. तर हॉस्पिटल असल्यानंतर आपण तर कृत्रिम ऑक्सिजन देतोच, परंतु घरी गेल्यानंतर ऑक्सिजन मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आपण वातावरणातलं ऑक्सिजन तोच घेऊ शकतो. आणि त्या दृष्टीने मला कल्पना सुचली की पेशंटला सांगावं की झाडं जास्त लावली तर आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळेल, नॅचरल ऑक्सिजन मिळेल आणि आपल्याला आणि आपले पुढचं जनरेशन यांना हे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. ज्याबद्दल वृक्षवल्य जसं प्राणवायू आपल्याला देतात, त्या प्राणवायूमुळं आपलं जीवन चालतं. आणि हीच थीम ह्या हॉस्पिटलची आहे, संजीवनी हीच त्यांची आहे. आणि त्यांच्या अक्षरशः त्यांच्या लेटर पॅडवरती सुद्धा तुम्हाला अनुभवायला भेटेल. ह्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण त्यांचं दवाखान्याचं जे स्ट्रक्चर आहे
हे सगळीकडून व्हेंटिलेशन एकदम व्यवस्थित येईल ह्या पद्धतीने केलेलं आहे. आणि ते तळतळीने एक सजेशन देतं प्रत्येक पेशंटला, सगळं झालं ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर की मित्रांनो सगळं करा, परंतु तुम्ही तुमचं या दवाखान्यातून घरी गेल्यानंतर प्राणवायूसाठी एक झाड तुम्ही तुमचं आयुष्यासाठी लावा. तर नेटवर्क 18 सुद्धा प्रत्येक भारतीयाला कोविड-19ची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छिते. तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमानं राबवत असलेल्या या संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल. आणि अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7 लॉग ऑन moneycontrol.com/संजीवनी या वेबसाईटवरती संपर्क करू शकता. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. आणि महत्वाची अतिशय बातमी ती म्हणजे गुजरातच्या जामनगर इथे रिलायन्स उद्योग समूहाकडून 1000 बेडचं कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे आणि यातील 400 बेड्सची सुविधा ही याच रविवारपासून सुरू करण्यात येणार आहे. इथे रुग्णांवरती मोफत उपचार केले जातील. जामनगर, द्वारका, पोरबंदर या परिसरातल्या रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा जामनगर इथल्या रिफायनरीमधून केला जाईल. 1000 बेड्स असलेलं हे 1000 बेड्स पैकी 400 बेड्स आता या रविवारपासूनच त्याची सुरुवात होणार आहे. रिलायन्स समूह जामनगरमध्ये हे कोविड सेंटर भव्य असं उभारणार आहे. आणि या बातमीसोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र प्रेक्षकांना पुन्हा एकदा महत्त्वाचं आवाहन, कोरोना रुग्णसंख्या ज्या वेगानं वाढतेय त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मास्क घाला आणि सुरक्षित राहा. आणि प्रत्येक अपडेटेड बातमी पाहण्यासाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.